पहिला बॉल पायावरती प्रचंड वेगात पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय. पहिली धाव फलकावरती. पुढचा बॉल रणजित सलगरचा. आडवा बॅटने यावेळेस देखील पंच करण्याचा प्रयत्न. सिंगल खात्यावर 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचते. निश्चितच विचार केला तर एका बाजूला आयकॉन खेळाडू सुफियान नाईकवडील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अमोल निगुडे पीठ वडगाव संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सलगरवरती जबाबदारी असणार आहे कारण स्ट्राईक गोलंदाज आहे संघाचा. पहिले 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेत. दिशा खराब पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर पिच केला त्यानंतर रनआउटची संधी. की जर डायरेक्ट झाली असती तर चित्र वेगळं असतं. वाईटच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. सध्या स्थितीला आपण पाहतोय सामना महत्वाचा आहे कारण दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झाले त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना असणार आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आत तरी कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल आता दिसत नाहीये. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागतंय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. त्या 2 धाव्यांच्या मदतीने 6 या आकड्यावरती धावफलक. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. 7 या आकड्यावरती धावफलक. रणजित सलगरने हे षटक चांगल्या प्रकारे हाताळलंय. व पिच बॉल सरळ बॅटने यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका. वाईडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या डावेच्या प्रयत्नात सुफियान नाईकवडे रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. 8 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये सरळ बॅटने फटका केला. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने आली. चांगला थ्रो पाहायला मिळालाय आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केलेत. एक सोपी रनआउट विकेट मिळाले. मोहसिनला आपण पाहतोय बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत. आठ या आकड्यावरती धावफलक. मोहसिन आले आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पात्र स्ट्रायकर सेनवरती शुभम माने. टिप आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? थांबवलं जातंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फक्त आणि फक्त 9 धावांचं षटक. रणजित सलगर पेठ वडगाव एक्सप्रेस आज भुयामध्ये देखील चमकताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रणजित सलगरची. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये सांगली जिल्ह्याच्या दुधगावचं नाव ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या नकाशावरती आणलं आणि त्यानंतर ISPL सारखी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली तोच खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अमोल निगुडे दाखल असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. शुभम मानेच्या बॅटवरून क्लासिकल सिक्सर.
पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती ते षटकार अमोल निरगुडेच्या विरोधात इथे ठोकलाय. पंधरा धाबा धावफलकावरती 15 ऑन दी बोर्ड. कमी गतीचा बॉल आडवा पाटने पिक केला, डिस्पॅच केला, काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी शुभम मानेच्या बॅटमधून आणखीन एक वार चौकार. एकोणीस या आकड्यावरती धावफलक. 19 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. शुभम माने रनआउटच्या स्वरूपात भरतीचा प्रवास करावा लागतोय. एक षटकार आणि एक चौकारानंतर आत्मघाती प्रयत्नात शुभम माने बॅक टू दी पवेलियन. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. यावेळेस वेगात टाकलाय. बॅक टू दी बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. असा स्पर्धेचा आनंद अगदी आपण पाहिलं तर ट्रँकरवर झोपून देखील घेतला जातोय. हॅलो 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 हॅलो. डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 20 या आकड्यावरती धावफलक. 21 आवश्यकता. 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. सागर ट्रेडर्स पेठ वडगाव संघाला 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला कोपारडे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. 12 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर सेन वरती सांगली दुधगावचा सितारा मिस्टर ISPL अर्थातच अमोल निवडेला आपण पाहतोय. पहिला बॉल बॅटची आतली कडा प्लेड ऑन सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच बॉल वरती अमोल निगुडेचा केस संपला. पहिल्या बॉल वरती पहिला धक्का. अमोल बॅक टू दी पवेलियन. बॅटर नेम इब्राहिम. इब्राहिम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. योगायोग असा की पहिल्याच बॉलवरती अमोल निगुडे बाद झालेत. कोपारडे संघाच्या विरोधात 2 ISPL चे खेळाडू केले आणि दोन्ही पहिल्याच बॉलवरती बाद झालेत. योगायोग पाहायला मिळालाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न प्रचंड वेग याही बॉलवरती पाहायला मिळाला. ऑन साइडला दिशा दिले. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. एका धावीवरती मात्र समाधानी राहावं लागतंय. जबाबदारी पूर्णपणे रणजित सलगरच्या खांद्यावरती आले कारण अमोल निगुडे आयकॉन खेळाडू बाद झालाय. त्यानंतर संघाचा जो सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आहे त्याच्या खांद्यावरती उर्वरित संघाची जबाबदारी येते. एक या आकड्यावरती धावफलक 9 मध्ये 20 ची गरज आहे. त्यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चित्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधून. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल. रनआउटची संधी कलेक्शन नव्हतं. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. त्या 2 धावेने 3 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते 8 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. 8 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या. जबाबदारी आहे रणजित सलगरच्या खांद्यावरती कारण अमोल निगुडे बाद झालाय. हो यावेळेस देखील उसळी घेतले. टप्पा पडला त्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलवरती पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं. त्यानंतर हा पटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र रोखली जाते. 3 या आकड्यावरती 7 मध्ये 18 ची आवश्यकता. पुढचा बॉल त्यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय. सिंगल लेग बाईच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. षटकाची समाप्ती दरम्यान पहिलं षटक संपलंय. 4 या आकड्यावरती धावफलक आता 6 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. सुफियान नाईक वडेला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. चुकी झाली आहे मात्र बॅकअप येत आहे. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या 6 या आकड्यावरती 5 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. सुफियान नाईक वडे बॉलिंग मार्क वरती 5 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. रणजित सलगर अजूनही स्ट्रायकर सेन वरती उभा आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. उलटाच बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. आणखीन एकदा चुकी क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे. 2 धावा खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना वारंवार आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये देखील सुजल ट्रॅव्हल्स कोपारडे संघाचे क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतात आणि त्याचा भुर्दंड संघाला भोगावा लागलाय. 4 मध्ये 13 ची गरज. अप ट्रॅकर बॉल
याही वेळेस फटका, क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली मोहसिन, त्या मस्तकावरती दस्तक, झेल सोडला आणि त्यानंतर दिलंय प्रत्युत्तर. रणजित सलगरच्या बॅटवरून षटकार. चला मांगले संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय. मांगले संघाचा कर्णधार 14 या आकड्यावरती धावफलक 7 ची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वर बॉल सरळ पाटणे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय रणजित सलगरच्या बॅटवरून. आणखी एक षटकार. या बात आहे, काय फटका केला, ओव्हर पिच केला आणि त्यावरती हा प्रहार पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 6 बॉल 17 डिफेंड झाल्या नव्हत्या आणि याही सामन्यामध्ये 6 बॉल 18 डिफेंड करता आलेला नाहीये. तर याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 6 बॉल 17 या मॅच मध्ये देखील डिफेंड करता आलेला नाहीये. यस, बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे. रणजित सलगरचा हा कॅमिओ सामना जिंकला, वरती शिक्कामोर्तब केलाय. अर्थातच सलगर ट्रेडर्स पेठ वडगाव संघाने सामना जिंकलाय. वेल प्लेड पेठ वडगाव.